पुणे जिल्हा सहकारी दूध संघ कात्रज यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. शेअर्सच्या रकमेवर डिव्हिडंडसह 2 रुपये व्याज द्यायला बांगर यांनी संचालक मंडळाला भाग पाडले आहे. आंबेगाव तालुक्यातील पहिली सहकारी दूध संस्था. बरोबर, आम्ही दूध किती घातले माहिती वर्षभरामध्ये 23,57,573 लिटर. आम्हाला नफा झालाय 52 लाख. मला सांगा, आम्ही बोनस दिलाय 2 रुपये 24 पैशाने. तुमचा वार्षिक सरासरी दर आहे 31 रुपये 39 पैसे. आमचा 33 रुपये 85 पैसे वार्षिक दर आहे. आम्ही साधं दूध चिल्ड सुद्धा करत नाही आहे, असं शेतकऱ्याकडून घेतो आणि डायरेक्ट पुढे खाजगीवाल्याला देतो. मला सांगा, मग कायमच तुमच्याकडे अशी अवस्था का? याचंही उत्तर मला संचालकांनी द्यावं. कारण या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा काय असती, त्याला 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे. याच्यासाठी का प्रयत्न करत नाही तुम्ही? हे माझ्याकडे पुरावे आहेत. आमचाही अहवाल घेऊन आलोय, तुमचाही घेऊन आलोय. एक लक्षात घ्या, मी गेल्या वर्षी हे सांगितलं होतं. आपण बऱ्याच विषयावर या ठिकाणी चर्चा करतोय, पण आज मला सांगा, मागाशी मला विचारलं बाळासाहेबांनी, तुम्ही संघाला दूध का घालत नाही? काका सुद्धा अनेक वेळा मला म्हणाले, कशाला घालायचं? 50 लाखाचं नुकसान करून घ्यायला आमचं? कशाला घालायचं संघाला दूध? याच्यावर बोला की आम्हाला, याच्यावर बोला. आज आम्ही 10,000 काढतो, कष्ट करतो, आम्हाला पण अपेक्षा, आमची लेकरं बाळ आहे. याच्यावर बोला. आणि प्रत्येक वेळेला डिव्हिडंड द्यायला तुम्ही रडताय, बोनस द्यायला रडताय, प्रत्येक ठिकाणी रडता. याच्यावर बोला की का तुम्ही कमी पडता? इथं का कमी पडता याचे उत्तर द्या. बस. अहो, पण आमचे पैसे आहेत ना तुमच्याकडे, त्याचं व्याज मिळत नाही का? नाही, हे जे डिव्हिडंड असतं ना, त्या विषय समजून घेतलेला आहे. नाही, आम्हाला 15% डिव्हिडंड पाहिजे, तुम्हाला मी मागे बोललोय. आणि मग त्याच्यासाठी उगाच आंदोलन करायला नाही, मागच्या वर्षीचा डिव्हिडंड पाहिजे. मागच्या वर्षीचा डिव्हिडंड पाहिजे. ही संस्था आमची आणि ती पण संस्था आमची, ती पण आमची शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांची सर्व आपण एक. आम्ही आमच्यासाठी नाही मागत, आम्ही शेतकऱ्यांसाठी मागतोय, आमच्यासाठी नाही मागत. तुम्हाला द्यावा लागेल तो, आणि तो आम्ही परत तुम्हाला भेटणार. तुम्ही मागच्या वेळेला कमिटमेंट केलेली. आता मागच्या वर्षीच्या डिव्हिडंड बद्दल बोला तुम्ही. बापू, मागच्या वर्षीचा डिव्हिडंड तुम्ही सांगा.